नमस्कार मित्रांनो, आपल्या आदर्श यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर चला पाहूया CSCवरून पॅन कार्ड कसे काढायचे, काय प्रोसेस आहे, A to Z या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आहे. गुगल क्रोमवरती आल्यानंतर आपल्याला इथं सर्च करायचं आहे CSC डिजिटल सेवा. तर बघा आपल्याला CSC लॉग इन करायची आहे. तर मी इथं CSC लॉग इन करत आहे. बघा इथे CSC लॉग इन झालेली आहे. तर इतर याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे NSDL पॅन. असं सर्च केले तर बघा असं येईल NSDL पॅन सर्व्हिस. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा असं येईल. तर याच्यामध्ये आपल्याला इथं क्लिक हेअरवरती याच्यावरती क्लिक करायचं आहे, कारण की इथं नवीन पोर्टल आलेलं आहे. तर मी इथं क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा नवीन पेज ओपन झालेलं आहे इथं. त्याच्यानंतर बघा आपल्याला आता CSC लॉग इन करायची आहे. लॉग इन विथ डिजिटल सेवा. त्याच्यानंतर बघा असं नवीन पोर्टल आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा न्यू ॲप्लिकेशन, पॅन चेंज किंवा करेक्शन, इनकम्प्लीट ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन हिस्ट्री. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला न्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. न्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं न्यू पॅन ॲप्लिकेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन मोड. आता आपल्याला स्कॅन बेस करायचं की KYC करायचे, तर आपल्याला स्कॅन बेस करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं 49 फॉर्मवरती क्लिक करायचं आहे, फॉर्म नंबर 49. त्याच्यानंतर बघा इथं इंडिव्हिज्युअल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं बघा फिजिकल पॅन कार्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता इथं जसं आधार कार्डवरती नाव असेल तसं इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं बघा डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं ईमेल ID टाकायची आहे. ईमेल ID टाकल्यानंतर बघा आपल्याला इथं सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा क्लिक चेक युअर ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे याच्यावरती आपल्याला व्यवस्थित आहे की नाही चेक करायचं आहे. तर बघा इथं मी नाव वगैरे सगळं चेक करतो. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित आहे, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ॲप्लिकेशन मोड. त्याच्यानंतर बघा इथं सगळं दाखवेल. त्याच्यानंतर आपल्याला प्रोसीड टू NSDL पोर्टल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला CSCला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरती OTP घ्यायचा आहे. तर माझा जो नंबर असेल तो मी टाकत आहे. त्याच्यानंतर बघा या नंबरवरती OTP येईल. OTP सबमिट करायचा आहे. OTP सबमिट केल्याच्यानंतर बघा इथं असं नवीन पेज ओपन होईल. त्याच्यानंतर बघा इथं आधार नंबर टाकायचा आहे. तर बघा इथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकला. त्याच्यानंतर बघा इथं जसं आधारावरती नाव असेल तसं आधारावरती नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला टायटल निवडायचं आहे.
तर मी इथं टायटल निवडतो. त्याच्यानंतर बघा इथं सरनेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं जेंडर निवडायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर बघा असं येईल. त्याच्यानंतर बघा इथं ॲप्लिकेशन डिटेल्स आलेली आहे. त्याच्यानंतर नेम दॅट यू वूड लाईक प्रिंट ऑन पॅन कार्ड. तर बघा असं पॅन कार्डवरती नाव येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा इथं नो करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला फादर्स नेम टाकायचा आहे. त्याच्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे, मदर्स नेम. त्याच्यानंतर बघा इथं नेक्स्ट करायचं आहे. करायच्यामध्ये आपल्याला यस पाहिजे. त्याच्यानंतर बघा सोर्स ऑफ इन्कम, जी तुमची इन्कम असेल ती इन्कम टाकायची आहे. तर मी ते इन्कम निवडतो. त्याच्यानंतर बघा टेलिफोन नंबर अँड ईमेल आय डी डिटेल्स. तर बघा इथं कंट्री कोड इथं ऑलरेडी आलेला आहे. त्याच्यानंतर जो एरियाचा कोड आहे ते टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं ॲटोमॅटिक मोबाईल नंबर आलेला आहे आणि इथं बघा ॲटोमॅटिक ईमेल आय डी आलेली आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन. तर इथं आपण रेसिडेन्स आणि ऑफिसचा ॲड्रेस आणि 2 ऑप्शन आलेले आहेत. तर मी इथे रेसिडेन्स निवडतो. तर रेसिडेन्सच्या ॲड्रेसवरती बघा इथं फ्लॅट नंबर टाकायचा आहे, तर डोअर नंबर किंवा फ्लॅट नंबर. त्याच्यानंतर बिल्डिंग किंवा विलेज नेम टाकायचं आहे. विलेज नेम नंतर बघा इथं पोस्ट, रोड, स्ट्रीट. तर विलेज नेम नंतर बघा रोड, स्ट्रीट, लेन, पोस्ट ऑफिस. तर मी इथं पोस्ट टाकतो. त्याच्यानंतर बघा इथं एरिया, लोकॅलिटी, तालुका. तर मी इथं तालुका निवडतो. त्याच्यानंतर बघा इथं टाऊन, सिटी किंवा डिस्ट्रिक्ट. मी इथं डिस्ट्रिक्ट निवडतो. त्याच्यानंतर बघा इथं कंट्री नेम आलेला आहे, कंट्री नेम टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं राज्य टाकायचं आहे. त्याच्यानंतर पिनकोड. त्याच्यानंतर बघा खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघा इथं अपॉइंटमेंट रिप्रेझेंटेटिव्ह असेस इथं नो करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं 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 काही टाकायची आवश्यकता नाही, कारण की आपण इथं रेसिडेन्सी ॲड्रेस निवडलेला आहे. तर बघा इथं आपण त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा इथं ॲटोमॅटिक एओ कोड द्यायचा आहे. तर बघा इथं माझा ॲटोमॅटिक एओ कोड येईल. तर बघा इथे एरिया कोड, एओ टाईप, रेंज कोड आणि एओ नंबर इथं बघा ॲटोमॅटिक आलेला आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा असं येईल. याच्यानंतर बघा इथं आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड टाकायचं आहे, प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आधार कार्ड टाकायचं आहे, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ आधार कार्ड टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा अपलोड फोटो आणि सिग्नेचर. तर बघा आपल्याला फोटो ॲक्सेप्टेड फॉर्मॅट JPEG, PNG, GIF आणि कलर आणि डायमेन्शन शूड बी 3.5 हाईट आणि 2.5 विड्थ टाकायचे आहेत आणि 50 KB आतमध्ये टाकायचे आहे. तर बघा इथं मी अपलोड करतो फोटो. तर बघा इथं अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर बघा इथं सिग्नेचर ॲक्सेप्टेड फॉर्मॅट JPEG, PNG, GIF 200 DPI, कलर अँड डायमेन्शन शूड बी 2 हाईट आणि 4.5 विड्थ पाहिजे. तर बघा मॅक्झिमम फाईल याच्यामध्ये 50 KB आतमध्ये पाहिजे. तर बघा मी इथं सिग्नेचर अपलोड करतो.
तर बघा सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर बघा इथं याच्यामध्ये आपल्याला अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट ॲक्सेप्टेड फॉर्मॅट PDF मध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर मॅक्सिमम साईज 300 KB आतमध्ये अपलोड करायचं आहे. तर बघा मी इथं आधार कार्ड अपलोड करतो. बघा तर बघा मी इथं आधार कार्ड अपलोड करतो. तर बघा इथं डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली आधार कार्ड इथं अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं प्लेस टाकायचा आहे. प्लेस टाकल्यानंतर बघा इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर बघा एक वेळा कन्फर्मेशनसाठी बघा इथं आलेला आहे. एक वेळा आपला फॉर्म पूर्ण चेक करायचा आहे. चेक केल्यानंतर बघा इथं आपल्याला कन्फर्म करायचं आहे. जर याच्यामध्ये आपलं नाव वगैरे चुकलं किंवा दुसरं काही पण चुकलं तर बघा इथं खाली एडिटचं पण ऑप्शन दिलेलं आहे. जर चुकले नसेल तर बघा इथं कन्फर्म करायचं आहे. तर मी इथं कन्फर्म करतो. याच्यानंतर बघा हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर बघा आपल्याला इथं OTP बेस ई साईन आणि बायोमेट्रिक बेस ई साईन हे 2 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा इथं आपल्याला OTP बेस ई साईन करायचे आहे. जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर बघा इथं बायोमेट्रिकचं पण ऑप्शन दिलेलं आहे. तर मी इथं OTP बेस ई साईन करतो. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा आपल्याला हे पेज ओपन होईल. त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर बघा आपल्याला सेंड OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा इथं OTP सेंड झालेला आहे. जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP जाईल. तर बघा इथं आपल्याला OTP टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर थोडंसं लोड घेईल. तर बघा इथं ई साईन सक्सेसफुली नाव डायरेक्टली टू एंटायर. तर बघा इथं प्लीज पे नाव टू सबमिट युअर ॲप्लिकेशन असं येईल. असं आल्यानंतर आपल्याला पेमेंट करायची आहे. तर बघा मी इथं पेमेंट करतो. CSC IDचा पासवर्ड आणि वॉलेट पिन टाकायचा आहे. तर बघा मी इथं पे करतो. पे केल्यानंतर बघा नाव ई साईन सक्सेसफुली नाव डायरेक्टली. तर बघा युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड सक्सेसफुली. तर बघा तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे. तर प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.